2-2.5 वर्ष झाले आम्ही सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं नाही. म्हणलं चला आपली तेवढं दर्शन तरी घेऊन या. देवांच्या कृपेने आपल्याला देवाने जवळ बोलून घेतले. तर ज्यावेळेस आम्ही इथं जॉबला जवळ होतो तर त्यावेळेस आम्ही जायचं होतं. कधी इच्छा झाली फिरायची कुठं काय तर जायचं होतं. पण आता 2-2.5 वर्षाच्या पुढं झालं असेल की हेच नाही आहे. म्हणजे दुसऱ्या राज्यांमध्ये बाहेर होत होतं आणि मग आलं जवळ देवाने म्हणलं बोलून घेतले तर चला ना, का नको आपलं हे करून घ्यावा, जावा दर्शन घ्यावा. तर आलो तर गर्दी होती. ह्या वेळेस आहे ना गर्दी होती. ज्यावेळेस आम्ही यायचो ना त्यावेळेस बिलकुल गर्दी नसायची आणि ह्यावेळेस गर्दी होती. पलीकडं पण तुम्हाला दिसत असेल एवढ्या रांगाची रांगा गाड्यांच्या, ते सगळीकडं म्हणजे असं जास्तीचं फुल भरल्यासारखं होतं. आणि हे आमची छोटी बाई की एवढं एक्साइटमेंट त्याला की काही नाही. कारण की तो छोटा होता ना त्यावेळेस आम्ही यायचो होतं त्यावेळेस तो कडेलाच बसायचा. आणि आता नवीन काहीतरी दिसतं ते त्याला आवडतं, जास्त फिरायला आवडतं. म्हणून म्हणलं चला दर्शन पण होईन, त्याचं पण थोडंसं मन रमन. आणि हे बघा आता मंदिर मस्त असं मंदिराचं काम पण चालू आहे बरं का आतमध्ये. तर हे आहे उंदीर मामा आपले गणपतीचं वाहन. आणि देवाच्या दारामध्ये कोण उपाशी मरत नाही ना, ते खरं आहे. कोण नाही कोण काय घेऊन बसलेले, कुणी नाही कुणी देतच. आणि जरी तसं जरी बसलं तरी 5 रुपये 2 रुपये असे कुणीतरी देतच. तर आता इथं आपली गंध बिंद लावते तर ते हे का लावती, कमन लावती. घरी जर काय लावायचं म्हणलं तर मला नको असं म्हणतं ना. आता इथं बघा शांत मस्त लावून घेतंय. आणि हे बाबांना म्हणलं पैसे येतं म्हणे काय नाही आल्यावर द्या. तर चला आता हे पुढं आहे ना, पुढं बंद केलेलं आहे बरं का. आता इथं आहे ना दर्शनाची बारी नाही काय नाही. इकडून पलीकड जाते तर डाव्या हाताला इतर बाण केलेलं दिसतोय ना, हे मंदिराचं काम चालू आहे. आतमध्ये पाडलंय त्यांनी. पुढचं जे दिसतंय ते सेफ आहे. आणि मग नंतर असंच पुढं चलत आपण गेलो होतो. मग हे दर्शनाची बारी म्हणून आपली वर मजल्यावर जाऊन 1-2 मजले तर वर तसं जाऊन खाली उतारलो होतं. आणि फर्स्ट टाईम मला माहीत नव्हतं, मी कधी बारीला अशी गेलेच नाही की असं एवढी मोठी बारी. तरी डायरेक्ट जायचं मंदिरामध्ये जायचं. आत घर आहेत का काय आहे तर काही माहीत नाही. सगळ्यांना लॉक लावले तर. आणि हे बघा मंदिराचं बांधकाम चालू आहे. एकदम तोडलंय असं सगळं तोडलंय. नवीन काहीतरी करायचं असेल व्यवस्थित त्यांना, नाहीतर जास्त दिवसाचं झालं असेल म्हणून तोडून टाकलंय. आणि हे आमचं पिल्लू, पप्पा हे काय आहे, हे पप्पा हे कशात आहे, कोणत्या देवाचं मंदिर आहे, हे काय आहे, कमान असतं, हे सारखं विचारत राहतं. आणि हे कॅमेरा ते फोटो काढायला तिथं लिहिलेलं आहे समजा ना, मनाई आहे. तर म्हणलं चला आपण पण थोडंसं हे करा, कशाला मोकराम ना हे करायचं. आणि जाण्याच्या वेळेस तुम्ही बघा किती गर्दी झाली होती. ज्यावेळेस आम्ही मंदिरातून बाहेर निघलो होतो त्यावेळेस जास्त गर्दी झाली होती. आणि हे लक्झरी ते घेऊन लोक ना आले होते. 2-3 लक्झऱ्या होत्या त्या घेऊन आले होते बहुतेक. त्यात मग बरीच माणसं बसतात ना. आणि हे म्हणलं चला देवबाप्पाला काहीतरी घ्यावं म्हणून. हे कोणते पण छोटे हार होते हे खालचे. तर हे 10 रुपयाला होते आणि जे दुसरे होते ते महाग होते. आणि हे म्हणलं चला आपल्या घरी गणपती बाप्पा आहे, विठ्ठल रुक्मिणी आहे, श्रीकृष्ण आहे, त्यांना हार घ्यावं. तर 4 असे घेतले होते. इथं पण सगळ्या अशा गोष्टी भेटतात, तुम्हाला जे पाहिजे ते भेटतं. आणि आता गणपती म्हणलं की गणपतीला मोदक ते प्रिय असते. तर म्हणून बघा मोदकाचे साचे ते आहेत ना, एकदम कोणत्या पण तुम्हाला आवडते ते तसे घ्यायला येतं. हे जास्त टिकाऊ नाहीत पण एका टायमिंगला जास्त होते. तर समजा पेड्याचे ते खाव्याचे करायचे म्हणले तर होते तर ह्यानी. आणि हे 30 रुपयाला आहे एक, पण मी बघितलं ते व्यवस्थित नाही वाटत. तसं असं म्हणजे परफेक्ट बसणार नाही, असं पुढं मागं त्याच्या आहेत ना पात्या होत्या. तर मग हे दुसरे होते ते कशाचे येतं, ॲल्युमिनियमचे तयार केलेले असते. आणि हे बघा छान मस्त दिसतं. हे बाबा म्हणत होते गाय कितीला देता, पण लय महाग सांगत होते त्यांना किंमत. असं सगळं साहित्य भेटतो. म्हणजे गणपतीचं मंदिर आहे ना, सगळे गणपतीचे वेगवेगळे घरामध्ये ठेवायला फोटो ते सगळं भेटतं. आणि
मस्त असं म्हणलं आता चला फोटो काढते तुमचे. तर बघा दोघं कशी उभं राहिले, मी पण राहिले. म्हणलं चला सेल्फी काढून घ्यावा. म्हणलं माझ्या बालूच्या बंड्याला पट्टा घ्यावा. घरी जो आहे त्याला तो खेळ्यांचा आहे आणि दिसायला एवढा छान नाही वाटत. मग आता म्हणलं हे छान दिसायला असा घ्यावा, हा एक घेतला त्याला.